हाय, मी पूजा आणि वेलकम टू माय चॅनल. तर आज होती कापड बाजारात. खूप सारी शॉपिंग करायची होती मला. आणि मग मी आणि माझी मैत्रीण साक्षी आम्ही दोघी देखील कापड बाजारात गेलो होतो. आणि पहिल्यांदा करायची होती साड्यांची खरेदी. तर मग राजमातामध्ये सेल होती, पण तिथं काहीतरी काम चालू होतं म्हणून आम्ही तोपर्यंत इथे महादेवाच्या मंदिरात आलो होतो दर्शन घेण्यासाठी. आणि तिथे छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर गेलो परत राजमातेच्या दुकानात. आणि तिथं सकाळच्या मानाने तरी पण गर्दीच होती, पण आम्हाला छान अशा ताई भेटल्या. त्यांनी आम्हाला खूप छान असे साड्यांच्या कलेक्शन वगैरे दाखवले. त्यात मी एक चॉईस केली आणि तुम्हाला कळणच नेक्स्ट ब्लॉगमध्ये ह्याच्या पुढच्या एंडमध्ये की मी कोणती शॉपिंग केली ती. त्यानंतर मला माझी साडी घ्यायची होती, ती काय मला तिथं चांगली आवडली नाही म्हणून आम्ही आलो मुलचंदमध्ये. आणि मुलचंदमध्ये कधीही या तुम्ही 12 महिने तिथे गर्दीच असते कायम. आणि सध्या लग्न बसत्याची तर खूपच गर्दी आहे. मग आम्हाला कशी तरी जागा वगैरे भेटली आणि तिथं देखील आम्ही एक साडी घेतली. आणि तिथून आम्ही निघालो खाली कापड बाजारात येण्यासाठी. आणि आम्ही पोहोचलो मस्तपैकी खाली घास गल्लीमध्ये, याला खिस्त गल्ली पण म्हणतात. आणि मग इथे मुलींचा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे इथे सगळे मुलींचाच गोष्टी भेटतात. म्हणजे भांडे वगैरे पण भेटतात, पण जास्त करून ज्वेलरी झालं, कुर्तीज झालं किंवा लेडीज वेअर झालं, खूप प्रमाणात प्रचंड भेटतं इथं. आणि इथं अशी कोणतीच गोष्ट जी मिळत नाही, प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे भेटणार. मग आम्ही थोडेफार टॉप वगैरे बघितले. त्यात मला ह्या टॉप खरंच खूप आवडला. नंतर बँगल्स वगैरे घ्यायच्या होत्या, ह्या काश्मीरी बँगल्स आम्ही बघितल्या. आणि त्यानंतर पुढे आलो. आम्हाला जायचं होतं सोनार गल्लीमध्ये, कारण की तिथं आमची एक फ्रेंड बसली होती, तर तिला भेटायला आम्ही तिथं गेलो होतो. मग तिथून माघारी आलो. मग महावीरच्या दुकानात आम्ही गेलो आणि तिथे मला माझ्या मंगलसूत्रासाठी पेंडेंट वगैरे बघायचे होते, ते थोडेफार बघितले. आणि आम्हाला पुढे पटकन जायचं पटकन आम्ही आणि इथे मी थोडेफार घेतलं आणि आम्ही आलो इकडे घरी निघण्यासाठी. पण ऊन खरंच खूप वाढलं होतं. मग आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथं आलो बॉम्बे भेळमध्ये. आणि इथलची भेळ खरंच खूप छान असते आणि टेस्टी असते. आम्ही शेवपुरी आणि भेळ वगैरे घेतली आणि ती एन्जॉय केली, कारण की हिंडून आम्हाला पण भूक लागलेली होती. आणि त्यानंतर ह्या काकांकडून बँगल्स वगैरे घेतल्या. मम्मीसाठी एक स्टोल वगैरे घ्यायचं होतं. आणि इथे खरंच स्टोलच्या खूप छान अशा कलेक्शन असतात. टायटनच्या कोपऱ्यात तिथे एक स्टॉल लागलेला असतो छोटासा. आणि त्यानंतर आलं द्वारका सिंगच्या लस्सीमध्ये. आणि हे कंपल्सरी, आणि इथे कधीही बघा कायम गर्दीच दिसते तुम्हाला कोणत्याही सीझनमध्ये या. आणि इथलची टेस्ट जी आहे ना, ती कोणच मॅच करू शकत नाही. आणि आम्ही दरवेळेस गेलो की इथं जाऊन लस्सी घेणार म्हणजे घेणारच. आणि त्यानंतर पेमेंट वगैरे करून घरी येण्यासाठी निघालो. आणि रस्त्यात थोडंफार काहीतरी घ्यायचं होतं, ते घेतलं. नमस्कार, मी पूजा साळंकी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज हा व्हिडिओ केला आहे की मी कापड बाजारातून काय काय खरेदी केली आणि ते शेअर करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते. तर मी सर्वात पहिला आधी साड्या घेतल्या, कारण की मला एक साडी घ्यायची होती आणि मम्मीसाठी एक घ्यायची होती. आणि मी माझ्यासाठी ही घेतली, ही वाली साडी. आणि ही साडी मी मुळचंदमध्ये घेतली आहे. आणि मला खरं तर ना हिचं वर्क खूपच आवडलं. कलर तर खूपच छान आहे, पण मला जास्त करून हिचं वर्क आणि मेन म्हणजे हिचा जो ब्लाऊज पीस आहे, तुम्ही स्किपच करू शकत नाही. ही साडी इतका छान असा फिनिशिंगमधला हा वर्कवाला ब्लाऊज आहे, जो की मला खूपच आवडला आहे. आणि त्यामुळं मी ही साडी बघितल्याच फायनल केली की मला हीच घ्यायची आहे म्हणून. आणि ही मुलचंदमध्ये घेतलेली आहे. आणि ही घेतली आहे मी मम्मीसाठी अशी छान सॉफ्ट टिश्यूमध्ये, सिल्कमध्ये, थोडी राणी पिंक कलरमध्ये, जी की तिला खूप आवडली आहे. आणि ही खरं तर ओटी भरण्याच्या कार्यक्रमासाठी आहे. आणि त्यानंतर कापड बाजारामध्ये मला हा छान असा टॉप आवडला. आणि त्याचा कलर बघूनच मी, आणि ह्याच्यावरचे जे छोटे छोटे असे हार्ट शेपचे जी डिझाईन आहे ती बघून हा मी टॉप घेतला. मला ह्याचा कलर देखील खूप आवडला. हे ऑलरेडी असे दोन मी एकदा आल्यावर घेतलेले आहेत. आणि त्यानंतर घेतली ज्वेलरीची शॉपिंग. आणि मला हा असं छोटा जोकर पाहिजे होता एक साडींवरती घालायला आपल्या ट्रेडिशनल वगैरे, त्यासाठी हा. आणि त्याच्यावरच मॅचिंग असं मी एक लॉंग मंगलसूत्र पण घेतले. आणि त्यानंतर हे जेलीफिशचं बांगड्या आणि हे झाले काश्मीरी बँगल्स. मला खूप दिवसापासून घ्यायचे होते, मला काही कोणी घेऊन दिले नाही. मग शेवटी मला माहिती खूप लेट झाले, पण मला हवे होते म्हणून मी घेतल्या. आणि त्यानंतर हे असं एक छोटंसं पेंडंट आहे. ते ॲक्च्युली म्हणत होते ह्याला मंगलसूत्र म्हणून, पण तुम्ही घालू शकता, पण मला काही कन्फर्म माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला ह्याची डिझाईन वगैरे फार आवडली म्हणून मी हे घेतलं. तर एवढीच होती माझी आजची शॉपिंग. ओके, बाय.